आज आपल्या मुकुंदनगर परिसरामधील अनधिकृतरित्या या ठिकाणी अचानक निर्माण केल्या गेलेल्या या तडक्याच्या विरोधामध्ये हे काढण्याकरता आज आपल्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। त्या मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला संबोधित करण्याकरता उपस्थित असणारे योगेश अण्णा, त्याचप्रमाणे ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं अशा डाळेताई, त्याचप्रमाणे हेमंगीताई व अहिल्यानगर मधून श्रीरामपूर परिसरात आपलं संपूर्ण जीवन ज्यांनी धर्म कार्याकरता समर्पित केलं असे सागर बहुबेग व उपस्थित असणारे सर्व या कामाकरता ज्यांनी आज त्यांची उपस्थिती दर्शवून हे अनधिकृत तडगं काढण्याकरता जे आज सहभागी झालेत असे तमाम आमचे हिंदू माता भगिनी, सर्व आमचे पत्रकार बांधव, पत्रकार भगिनी व सर्व उपस्थित असणारा महाराष्ट्रामधील आपला खाकी वर्दीमध्ये उपस्थित असणारा आपला सर्व पोलीस सहकारी बंधू भगिनी, थोडं अण्णा आता पाऊस आल्यामुळे थोडा विस्कळीतपणा झाला, पण विस्कळीतपणा जरी झालेला असला तरी देखील आपल्या सर्व उपस्थित बांधवांचं तुम्ही सगळे मान्यवर मंडळी उपस्थित राहिले त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो। जय श्रीराम। जय श्रीराम। प्रश्न ज्वलंत आहे आणि या प्रश्नाकडे अगदी गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे। जाता येता जसा हा विषय गेल्या 2 दिवसांमध्ये 3 दिवसांमध्ये मोर्चा होणार आहे, ते तडगं काय आहे, अनधिकृत आहे आणि याच्या करता कुठेतरी जेव्हा सोशल मीडियावरती फिरत असाल त्यावेळेला येणाऱ्या जाणाऱ्या वाटला असाल हे काय एवढं कशा करता होतं, तसं वस्तुस्थिती आहे। हे जुरळच असतात पण फक्त वळवळ जास्त करतात, ही वस्तुस्थिती आहे। आणि पण जसं आता गायकवाडांनी सांगितलं जुनं तडगं होतं आणि तडगे याची वस्तुस्थिती जर पाहिली तर ही जसं आता डाळेताईंनी सांगितलं ते कुठल्याच धर्माचं नाही, याला आपण फक्त शब्द देऊ शकतो ते आणि फक्त तडगं, कारण ते धर्माचंच नसतं। कारण की जसं ताईंनी सांगितलं की जसं आपल्याला हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला कुठंतरी ज्यावेळी मंदिर असतं, छोटं असतो, एखादा मुजोबाचं असलं काय असलं आपले पिढजात त्याला पूजा अर्चा करणारे लोक असतात, पण ते आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे। ज्यावेळेला आपण कुठल्याही नवीन मंदिरामध्ये जीर्णोद्धार करतो, मूर्ती काही खराब झाली असेल त्याचा जीर्णोद्धार करायचा असेल, मूर्तीची नवीन प्राण प्रतिष्ठापना आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्याला बाल ब्रह्मचारी लोक बोलून आपल्या त्याची विधिवत पूजा अर्चा करून ते करावं लागतं। कारण की ही जी परंपरा आपण पुढं घेऊन जातो ही आपल्याला आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेली आहे, वेद पुराणामध्ये सांगितलेले आहे आणि विशेषतः सनातन हिंदू धर्मामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। पण हे जे तडग्याचा विषय आहे हा त्यांच्या कुठल्याही धर्मग्रंथामध्ये तरी देखील कुठंतरी फक्त गायकवाड साहेबांसारख्या लोकांना त्रास द्यायचा आणि तिथं कुठंतरी आपल्याला नवीन काहीतरी दुकान चालू करायचं हा त्याच्या मागचा उद्देश असतो। आणि म्हणून त्याच्याकरता आज एवढ्या मोठ्या संख्येने सगळ्या आपल्या सकल हिंदू समाजाच्या लोकांना एकत्र यावं लागलं आणि एकत्र येऊन आपल्याला कुठेतरी याच्याकरता संघर्ष करावा लागतो।
आणि प्रशासन हे आपल्याला कुठंतरी सांगतंय की असं करू नका तसं करू नका, पण प्रशासनाने आम्हाला सांगण्यापेक्षा जर हा मोर्चा ठरलेला होता, तो विषय आपल्या सर्वांना ज्ञात होता, तर जर ते थोडं अनधिकृत आहे, त्याच्या कुठल्याही प्रकारे नोंद नाही, तर हे मोर्चा जाहीर झाल्याबरोबर आपल्या निदर्शनास आल्याबरोबर हे तुमच्याकडनं प्रशासनाकडं हे काढणं अपेक्षित होतं, ना की आम्हाला या ठिकाणी रोखणं अपेक्षित होतं. आज कुठंतरी एक सकल हिंदू समाज हा सातत्याने संयमाची भूमिका घेतो. एकदा नाही 4 वेळेला 10 वेळा तुमच्याकडे निवेदन देतो की हे अनधिकृत तडगे अनधिकृत जे काय असतील ते काढले गेले पाहिजेत, पण त्याच्यावरती आज प्रशासन कुठल्याही प्रकारे विचार करत नाही. पण त्याच्याकरता आज अशा स्वरूपामध्ये सकल हिंदू समाज ज्या ज्या ठिकाणी असत त्याला एकत्रित यावं लागतं. आता मला एक आमच्या पत्रकार बांधवाने विचारलं, यवतचं अमुक झालं तमुक झालं. अरे यवतचं तुम्ही घडलं काय तुम्ही विचारलं का? की काही दिवसांपूर्वी म्हणजे 27 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीची त्या ठिकाणी मोडतोड होती, मंदिरात घुसून होती, आणि त्याच्यावरती जर कुणीच काही बोलत नसेल तर एक म्हणजे काय, हा महाराष्ट्र आहे, हा भारत देश आहे, आणि हा महाराष्ट्र कुणी निर्माण केला आहे? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला कपाळाला टिळा लावायला शिकवलं, त्यांनी आपल्या हिंदू म्हणून जगायचं शिकवलं, आणि एक भगवी पताका झेंड्याच्या स्वरूपात निर्माण केली, आणि ते होते धर्मवीर संभाजी महाराज होते. म्हणून आज तुम्ही आम्ही या ठिकाणी हिंदू म्हणून आहोत, आणि त्यांनी जर आपलं संरक्षण केलं असेल आणि आपल्याला जर त्यांचं संरक्षण करण्यात यश येत नसेल किंवा करता येत नसेल, तर आपल्यासारख्या कुठल्याही लोकांना महाराष्ट्रात काय भारतात सुद्धा राहण्याचा अधिकार राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला सुद्धा भविष्यामध्ये जसं या मुघलांचं अतिक्रमण झालं, भारतावरती आक्रमण झालं, आणि ते आक्रमण झाल्यानंतर आपल्या सगळ्याच लोकांना एक मनामध्ये भीती निर्माण झालेली होती, आणि त्या भीतीच्या माध्यमातून काही लोक ही आपल्यातली जी काही थोडी घाबरट असतात किंवा थोडी छोट्या काळजाची असतात, त्यांनी काय केलं, पटापटा कपडे काढून टाकले आणि जे काय करायचं ते करून घेतलं, आणि लगेच गोट्याच्या वरचा पायजामा परिधान करून टाकला. आणि मग तो पायजामा झाल्यानंतर ती वंशावळ पुढे वाढत आली. वंशावळ ती काय आपली राहिलीच नाही. आणि आज आपल्याशी भांडणारा जो वर्ग आहे तो मुळात त्याचा जर इतिहास पाहिला, आता कुणीतरी म्हणलं शिवकालीन आहे का नाही, ते तडगं शिवकालीन नोंद आहे का नाही. अहो, जे लोक आज तिथं बसलेत जे त्यांचाच इतिहास काढला, त्यांचे पंजोबा कापर पंजोबाच हिंदू निघणारे. तुम्हाला मी आज सांगतो, यांचे पंजोबा कापर पंजोबाच, ज्यांचे पंजोबा कापर पंजोबांनी जे कपडे बदलून तुम्हाला सांगतो त्यांनी धर्मांतर केलं. म्हणून हा इतिहास त्यांना माहिती नसतो. हा इतिहास त्यांना सांगितला पाहिजे की तुम्ही कोण आहात. आणि जसं पूर्वीच्या काळामध्ये काही लाभ दडपशाही करून ज्यावेळेला या मुलांच्या काळामध्ये काही लोक धर्मांतर ज्यांनी केलं होतं, पण काही लोकांना पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शरणात त्यांनी आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील त्यांची विधिवत पूजा करून त्यांचा व्यवस्थितरित्या त्यांना पुन्हा घर वापसी केलेली, हिंदू केलेला आहे. तसं तुम्ही देखील त्यांना प्रबोधन करा आणि त्यांना सांगा की तुमची आम्ही घर वापसी करतो, पुन्हा आम्ही ते विषय घेणार नाही. आणि ते काढायचं नसल तर तुम्हाला सांगतो त्याला नाथांचं ठाणं हे आपलं डिक्लेअर करून टाका. तसं पाथर्डीमध्ये या जो खेड्यामध्ये आम्ही गेलो तिथंही असाच प्रकार होता साहेब. तुम्हाला आम्ही सांगतो, सागर भाई आम्ही तिथं गेलो, तिथं दर गुरुवारी आपले लोक आरती करायचे आणि नंतर त्यांचा कुठला आंघोळीचा वार असेल
त्या आंघोळीच्या वारी ते लोक जायचे. मला काय माहिती नाही, मी काय तिथे अभ्यास करतो. आणि म्हणून आपल्याला तुम्हाला सांगतो की त्या प्रकारे हे सगळं चालू असतं. आम्ही तिथं गेलो, ज्या लोकांनी आपल्या सकल हिंदू समाजाच्या त्या गावाचे लोक दर गुरुवारी आरतीला जायचे, तर त्या लोकांवरती गुरुवारच्या दिवशी सकाळी प्लॅनिंग करून आता एका अचानक काय आपल्या एवढ्यांना जर काही करायचं असेल, त्यांना दगडफेक करायची असेल, तर ते अचानक तर काय करू शकत नाही. ते शेवटी आधी नियोजित करावं लागतं. आणि मग तसं त्यांनी नियोजित केलं होतं. आणि त्यांनी ते आपला हिंदू बांधव तिथं गेला आरतीला, तर त्या लोकांनी दगडफेक केली. आणि त्याच्यानंतर मग पुढच्या गुरुवारी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्यासारखे जे कार्यकर्ते काम करतात, आम्ही तिथं गेलो आणि त्याचं संपूर्ण एक आपल्याला जर पाहिलं तर त्या सगळ्या त्यांच्या चादरी काढून आपल्या हिंदू धर्माप्रमाणे नाथपंथीप्रमाणे त्याचा तुम्हाला सांगतो एक कार्यक्रम त्या ठिकाणी विधिवत करण्यात आलेला. आणि आजही तुम्ही तिथे गेलात तर आजही आपल्या धर्म संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे पूजा अर्चा होती. आज जर अण्णा ही कारवाई जर झाली नाही तर आपल्याला देखील निर्णय घ्यावा लागेल. आणि आपल्याला हा नाथपंथी संप्रदायाचा जो आपल्याला गुरुवार असतो, त्या गुरुवार प्रमाणे तुम्हाला सांगतो आपल्याला देखील फक्त सकल हिंदू समाज आपल्या या परिसरातला नाही, तर पुण्यातला नाही, महाराष्ट्रातला सकल हिंदू समाज या ठिकाणी पहिल्या आरतीला आपण आणण्याचं काम या ठिकाणी आपल्या मुकुंदनगर परिसरामध्ये केलं जाईल. आणि मग त्याच्यात हे आपल्या संपूर्ण समाजामध्ये गेलं पाहिजे. आज गायकवाड साहेबांसारखे लोक भयभीत झालेले आहेत की त्यांच्या पाठीमागं कुणी आहे का नाही. गायकवाड साहेब तुम्ही घाबरू नका. आज त्यांचे जे मनसुबे आहेत तर ते फक्त तुमचे काय झाडाच्या फांद्या कापायच्या नाहीयेत, तुमच्या पोरांच्या सुद्धा फांद्या कापायच्या त्यांच्या डोक्यात. तुमच्या पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. त्यामुळे आपल्याला हा फक्त त्याच्या पुरता गाठ नाही, हे भविष्यामध्ये घर घेतलं, तिथं कुठेतरी काहीतरी वेगळं अनधिकृत बांधलं आणि तिथं लव जिहाद सारखे प्रकरण असतील, डॅन जिहाद सारखे प्रकरण असतील, किंवा जसं मालेगाव मध्ये एक वेगळ्या प्रकारच्या काही मोहीम चालवतात, तशा प्रकारच्या मोहीम चालवण्याकरता त्यांना अशी वेगवेगळे सेंटर निर्माण करण्याकरता त्यांचा प्रयत्न. आणि म्हणून आपल्या सर्वांना आता पुढच्या काळामध्ये अधिक जागरूकता प्रत्येकाने निर्माण करणं गरजेचं आहे. आज इथं आपण सर्वजण आलो, सगळे आपण जमा झालो, पण इथून फक्त काय निर्णय होईल तो होईल, पण याच्यानंतर हा विषय थांबता कामा नये याची देखील आपल्याला काळजी घ्यावी लागते. याच्यासारखे अनेक विषय या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपल्याला जागृत ठेवावं लागेल. आमच्याकडे देखील अहिल्यानगर मध्ये इथं पुण्याच्या पोलीस महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग असेल त्यांना मी सांगू इच्छितो की साहेब, इथं पुण्यामध्ये जर 20 वर्षामध्ये जर काढलं, 20 वर्षाचा रेकॉर्ड काढलं तर तुमच्या पोलीस दप्तरी सुद्धा नोंद असते. तुम्हाला सांगतो 200 पेक्षा जास्त थडगे असे तुमच्या रोड वाइंडिंग मध्ये गेलेले काढलेले आहेत, रातोरात काढलेले आहेत. आज काय आले, कशामुळे आले आणि कोणामुळे आले हा सुद्धा प्रश्न आमच्या समोर एक शंकाचा निर्माण झाला. तुम्ही पोलीस रेकॉर्ड तपासा, कारण की पुणे शहर पूर्वी 20 वर्षापूर्वी काय होतं, किती रस्ते किती रुंदीचे होते आणि प्रत्येक रस्त्यावरती काही ठिकाणी मध्यभागी दुधा होते. पण 20 वर्षामध्ये असे 200 पेक्षा अनधिकृत थडगे हे अण्णा हे आपल्या पुण्यामध्ये काढलेले आहेत. आणि याची पोलीस दप्तरी ही सगळी नोंद आहे. हे काय आम्ही सांगतो म्हणण्याची दप्तरी नोंद आहे, ते किती थडगे काढलेले आहेत. कारण की काढण्याच्या वेळेला ते रात्रीच्या वेळेस काढतात, तिथं पोलीस बंदोबस्त असतो, सगळा पोलीस बंदोबस्त येतात, सुद्धा रेकॉर्डवरती घ्यावा लागतो. त्यामुळे हे काय नवीन नाहीये. आणि म्हणून आपल्या सर्वांना देखील या ठिकाणी आपले जे मंदिरे येतात, आपण सर्वजण आपल्याकडं महानगरपालिका प्रशासन येतं, त्या ठिकाणी असणारे पोलीस अधिकारी येतात आणि आपल्या मंदिराचा जर पुढे काही जाणार असेल तर आपल्या लोकांना ते विनंती करतात की आपल्या मंदिराच्या बाबतीमध्ये हे कुठेतरी मंदिर काही कमी केलं पाहिजे किंवा स्थलांतरित केलं पाहिजे. आणि आपला हिंदू समाज प्रशासन मग कुठलाही असो, ते जिल्ह्याचे प्रशासन असेल, महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, आपण जर लोक कल्याणाकरता, लोकांच्या हिताकरता आणि बहुसंख्य लोकांची जर मागणी असेल, त्याच्यात जर लोकांचं कल्याण असेल
तर आपण ते मंदिर सुद्धा तुम्हाला सांगतो मागं घेत असतो किंवा नवीन जागेमध्ये स्थलांतरित करत असतो. म्हणजे हिंदू समाज एवढा एक सक्षम विचाराचा आहे आणि म्हणून हा देश आज हिंदू समाज एक सक्षम विचाराचा असल्यामुळं, चांगल्या विचाराचा असल्यामुळं हा देश आज चांगल्या प्रकारचे मार्गक्रमण करतोय. पण हिंदूंनी ऐकायचं आणि ह्या लोकांनी कुठेतरी अनधिकृत चालणाऱ्या थडग्यांकरता जर स्वतः कुठेतरी एक वेटी धरत असतील इतर समाजाला, तर हे कदापि आपला सकल हिंदू समाज खपून घेणार नाही. आणि आज जर निर्णय झाला नाही तर तुम्हाला सांगतो आपलं नियोजन करा की काय करायचं. आणि जर प्रशासन म्हणत असेल की तुम्हाला आरती सुद्धा करून देणार नाही तर तुम्हाला सांगतो तुम्ही कुणीच काय करू नका, ते आम्ही घेऊन जातो. तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही काळजी करू नका. जय श्रीराम. आम्ही सगळेजण येऊ आणि ते घेऊन जातो, तुम्ही त्याची काळजी करू नका. पण आमची विनंती आहे की आज हे सगळं योग्य मार्गाने, लोकशाही मार्गाने लोक मागणी करतात. फुटपाथवर जर असेल, लोकांना जर त्रास होत असेल तर या सगळ्या भूमिका, सगळ्या भावना या पोलीस प्रशासन किंवा महानगरपालिका प्रशासनाने लक्षामध्ये घेतल्या पाहिजे. त्यामुळे आज हे सगळ्या लोकांचा विचार आपण प्रत्येकाने एक चांगल्या पद्धतीनं आपण प्रशासनाने याच्यामध्ये गांभीर्याने दखल घ्यावी. याचा निर्णय आज एवढी लोक पाऊस असताना ही सगळी थांबलेली आहेत, ही फक्त आणि फक्त ते कधी काढणार याचं ऐकण्याकरता थांबलेली आहेत. त्यामुळे आपण योग्य त्या प्रकारे आज निर्णय आमच्यासारख्या संपूर्ण सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्याला द्यावा, अशी एक तुम्हाला या ठिकाणी प्रशासनाला एक नम्रतेची विनंती आम्ही सगळेजण मान्यवर या ठिकाणी करतो. आणि जाताना इथून जात असताना आमची प्रत्येक या ठिकाणी असणाऱ्या बांधवांना विनंती असणार आहे की आपण सर्वांनी इथून पुढच्या या सगळ्या आव्हानांना आपल्याला सर्वांना कुठेतरी जागृत राहिलं पाहिजे. आव्हानं भरपूर आहेत आणि त्या आव्हानावरती अजून आपल्याला फार मोठा संघर्ष हा आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन करायचा आहे. त्यामुळे आज जरी हा फक्त विषय एवढ्या पुरता मर्यादित न ठेवता आपल्या सर्वांनी याच्यामध्ये जागरूकता या ठिकाणी ठेवावी. याच्या बाबतीतला अधिकारी वर्गाने आणि अण्णा हे आपल्याला चर्चा करून सांगणार आहे. पण आज तो विषय हे आपल्या सर्वांच्या माध्यमातून निश्चित रूपानं एक चांगल्या पद्धतीनं ते उकळून काढण्याचा निघल अशी एक अपेक्षा या निमित्तानं प्रशासनाच्या वतीनं अपेक्षा करतो. आणि आपले सर्व सकल हिंदू समाजाचे मान्यवर मंडळी या ठिकाणी आज मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला, त्याबद्दल आपले सर्वांचे एक कुठल्याही प्रकारचे इथं असणारे तर मला बरेच वेगवेगळे पक्षाचे लोक भेटले. त्यामुळे कुठलाही पक्षाचा विषय न घेता आपण सर्वजण फक्त आणि फक्त हिंदू म्हणून या ठिकाणी आले, त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.